गणेश चतुर्थी खूप मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो मुंबईत. मग ते गणपती बाप्पाचं आगमन असो किंवा गणपती बाप्पांचं विसर्जन, खूप मोठा जल्लोष असतो मुंबईत. मग ते सार्वजनिक असो किंवा घरगुती गणपती, सर्वांमध्येच खूप एक्साइटमेंट असते की कधी पुढच्या वर्षी आपल्या घरी गणपती बाप्पा परत येत आहे. पण आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे कोकणात, की कसा हा सण कोकणात साजरा केला जातो. मग ते गणपती बाप्पाचं आगमन असो, गौरी गणपती असो किंवा विसर्जन. वर्षभर आम्ही या सणासाठी थांबलो असतो की कधी एकदा गणपती बाप्पा येत आहेत आणि आपण कोकणात जातोय. खूप मजा असते कोकणात या सणात. मग ते भजन असो, आरती असो किंवा रात्रीची मजा. मग कसा हा सण कोकणात साजरा केला जातो आणि काय काय नक्की घडतं हेच दाखवण्यासाठी आज मी तुम्हाला घेऊन जातोय कोकणात. आणि आज मी या व्हिडिओद्वारे कोकणातील पूर्ण गणेश चतुर्थीचा प्रवास दाखवणार आहे. सो मग चला माझ्याबरोबर कोकणात जाऊया. चला. कोकणात हे घरोघरी गौरी गणपती असतात. पण या गौरी आपल्या घरी येतात तरी कशा? तर आम्ही आमच्या गावी खाली नदीवर गौरीच्या आगमनासाठी जातो. तिथे काही पूजा होतात, काही रीतिरिवाज होतात आणि मग गौरी आणि शंकरोबाचं आपल्या घरी आगमन होतं. आणि मग कशी त्यांची पूजा होते, काय काय केलं जातं आणि कसं त्या गौरीला सजवलं जातं हे बघण्यासाठी तुम्ही हा पूर्ण व्हिडिओज बघा. पार्वती आगमनाची लागली चाहूल, विश्वनाथ रावांचं नाव घेऊन टाकते पुढचं अरे पाऊल. वा वा. चला 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 अडकावा. बोला बोला. सोन्याच्या अंगठीवर नागाची खून, सुदेशरावांचे नाव घेते दत्तारामची सून. चला छान. तुम्ही घ्या आता, आम्ही काय तुला घ्यावं लागेल घे रे. काय ते भाजी भाजी शंकराच्या पिंडीवर बेल वाजतो वाकून आणि अमुक अमुक लावतो तुमच्या सगळ्यांना मान राखून बोल. शंकराच्या पिंडीवर बेल वाजतो वाकून आणि दर्शनाचं नाव घेतो तुमच्या सगळ्यांचा मान राखून. आमचा विषयच नाही, आपला पण विषय नाही. नाव आहे तुमचं, नाव घ्या. भुवनात लावल्या केळी, नाव घेते गौर आणायच्या वेळी. कोणाचं नाव? माझं नाव आम के पेड़ पर बैठे थे बंदर, रोहित जी का गाव है स्वर्ग से सुंदर. वृंदावनात कृष्ण वाजवतो बासरी, संदेश रावांच्या बरोबर सुखी आहे मी सासरी. या गौरी मातेचं घरी आगमन झाल्यावर तिला साडी नेसून हार दागिने घालून मस्तपैकी सजवलं जातं आणि मग तिला घेऊन हे संपूर्ण घराचं दर्शन दिलं जातं. त्याचा मागचा उद्देश हा असतो की गौरी माते, असाच तुमचा आमच्या घरावर आणि आमच्या संपूर्ण कुटुंबावर हात आणि आशीर्वाद असू दे. बस.
आणि मग तो दिवस येतोच, तो म्हणजेच विसर्जनाचा. आणि सगळे घरातले सदस्य तर नाराज तर होतातच की गणपती बाप्पा का रे आम्हाला सोडून जातोयस तू. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण काय करणार, एवढे दिवस त्याच्याबरोबर राहायची सवय जी झाली असते आपल्याला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती. So